या दुधाचा घडा माझा या दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा 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 ऐका मंडळी तुम्हा सांगतो हो ऐका मंडळी तुम्हा सांगतो दृढ निश्चय गवळणीचा दूध विकाया जाई गडावर नित्यक्रम हातीचा रायगडावर रोज दह्या दुधाचा व्यवसाय करण्यासाठी गरीब होती हिरकणी दह्या दुधातून जे काही 4 पैसे मिळायचे त्या 4 पैशाच्या माध्यमातून तिचा संसार चालायचा रोज गडावर दूध विकायला दही दूध विकायला जायचे म्हणायचं ऐका मंडळी अहो तुम्हा सांगतो दृढ निश्चय गवळणीचा दूध विकाया जाई गडावर नित्यक्रम हातीचा दादांनी सांगितल्याप्रमाणे शिवरायांचा सूर्यास्त होता शिवरायांचा आदेश होता सूर्यास्त झाल्याच्या नंतर रायगडाचे दरवाजे बंद झाले पाहिजे आणि सूर्योदय झाल्याच्या नंतर ते दरवाजे उघडायचे असा महाराजांचा मानस होता आणि प्रत्येक जण ते काटेकोरपणे पाळत होता म्हणून म्हणतोय ऐका मंडळी अहो ऐका मंडळी तुम्हा सांगतो दृढ निश्चय गवळणीचा दूध विकाया जाई गडावर नित्यक्रम हातीचा बंद झाले दारगडाचे वाजताच चौघडा बंद झाले दारगडाचे वाजताच चौघडा दार सुटली लाजविले तर दुर्ग अशा रायगडा दूध पाजाया दुधाचा घडा माझा या दुधाचा घडा हिरकणी झणी उतरली कडा 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 हिरकणी नावाची गवळण आहे रोज गडावर दूध विकण्यासाठी जायची महाराजांचा शिरस्ता सूर्योदयाच्या नंतर दरवाजे उघडायचे सूर्यास्तानंतर बंद करायचे एके दिवशी दूध विकता विकता तिला उशीर झाला दरवाजे बंद झाले म्हणून काय करते विनंती करते पहारेकऱ्यांना दोन्ही हात जोडून विनंती करते पहारेकऱ्यांना दोन्ही हात जोडून पाळण्यामध्ये ताज्या बाळाला आले घरी सोडून आले घरी सोडून शिवरायांच्या शिरस्ता आहे पहारेकरांना सांगते हिरकणी आपण माझं तानं बाळ घरी वाट बघतो विनंती करते पहारेकऱ्यांना हो विनंती करते पहारेकऱ्यांना दोन्ही हात जोडून पाळण्यामध्ये ताज्या बाळाला आले घरी सोडून भुकेने व्याकुळ झाला असेल तो अहो दरवाजा उघडा भुकेने व्याकुळ झाला असेल तो दरवाजा उघडा दारातून ही लाजविले नर दुर्गाच्या रायगडा माझा या दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा
आहे सूर्यास्तानंतर दरवाजे बंद होणार कुणालाही सोडणार नाही. हातबल झाली हातबल झाली माय माऊली हातबल झाली माय माऊली बनली रणरागिनी हातबल झाली माय माऊली बनली रणरागिनी अंधार असूनही नाही थांबली आली गड उतरुनी आली गड उतरुनी आली गड उतरुनी. दोरी नव्हती दोरी नव्हती काठी नव्हती काही नव्हतं. विंचू होते साप होते त्या रायगडावर. जुना रायगड जी जुनी लोक आहेत त्यांना विचार आणि ही नवीन नवीन पोरं आहेत ना पोरांनो इतिहास शिकताय ना तर सचिन बुवा काय म्हणते ते ऐका. त्या रायगडावर हिरकडी नावाचा म्हणून अजूनही आहे. इंग्रजांनी तोडला यार तर का आहे कथा सांगतो ऐका. हातबल झाली माय माऊली बनली रणरागिनी अंधार असूनही नाही थांबली आली गड उतरुनी आली गड उतरुनी आली गड उतरुनी. मातृत्वाने सुगारिले भय भीतीच्या जोखडा मातृत्वाने सुगारिले भय भीतीच्या जोखडा नाव असूनही लाजविले नरदुर्ग अशा रायगडा. पाजाया दुधाचा सडा पाजाया दुधाचा गडा हिरकणी सगळी उतरली कडा पाजाया दुधाचा गडा हिरकणी सगळी उतरली कडा पाजाया दुधाचा गडा हिरकणी सगळी उतरली कडा पाजाया दुधाचा गडा हिरकणी सगळी उतरली कडा. मित्र आहेत. गेल्या वर्षी सुद्धा दादाने या ठिकाणी त्यांची उपस्थिती यंदाही आहे. 200 रुपयांचं धारदार पारितोषिक या संपूर्ण कार्यक्रमासाठी. आणि महाराज म्हणतात मनामध्ये विचार करताय ज्या गडावर चढण्याची हिंमत पुरुषाची होत नाही दिवसा होत नाही रात्री तर सोडा दिवसा होत नाही. कोणताही दुश्मन अजून हा गड सर करून चढून नाही आला. बाई म्हणे बिना दोरीची बिना रस्सीची कोणताही साधन हातात नसताना गड सर करून गेली गड आणि उतरून गेली. शिवरायांच्या काळी बातमी आली म्हणून म्हणता ऐका. मग शिवरायांनी तिला बोलावलं दरबारामध्ये. काय म्हणतात बोलावली सन्मानाने दरबारी आणले तिला बोलावली सन्मानाने दरबारी आणले तिला साडी चोळीने भरून होती गुण गौरव हा केला गुण गौरव हा केला गौरव हा केला. बोलावली सन्मानाने दरबारी आणले तिला बोलावली सन्मानाने दरबारी आणले तिला साडी चोळीने भरून होती गुण गौरव केला भला गुण गौरव केला भला. तुझ्या नावाचा तिच्या नावाचा बुरुज बांधला उचलून हा विडा तिच्या नावाचा बुरुज बांधला उचलून हा विडा नाल असूनही लाजविले नरदुर्ग अशा रायगडा. पाजाया दुधाचा सडा हिरकणी सगळी उतरली कडा पाजाया दुधाचा सडा हिरकणी सगळी उतरली कडा पाजाया दुधाचा गडा हिरकणी सगळी उतरली कडा पाजाया दुधाचा गडा हिरकणी सगळी उतरली कडा. आणि म्हणून मगाशी दादाने सांगितल्याप्रमाणे महिलांना ज्यांनी पहिलं बक्षीस देऊ केलं इतिहासात नोंद आहे या गोष्टीची. पहिली साडी चोळी शिवरायांनी भेट दिली. एक मुखडा मला वाटतं राहायला अंतर आहे आवर्जून ऐका. रक्तबंबाळ झाली रक्तबंबाळ तो मुखडा अंतर राहिला 6 अंतराचं गाणं आहे फार मोठं होईल म्हणून मी शॉर्टकट केलंय बघा. तरी पण येतोय जाता आता रुग्ण फाटलं
रक्त गोठलं खाली उतरतानाची परिस्थिती आहे. लुगडं फाटलं रक्त गोठलं परवा नव्हती तिला, बाळासाठी त्या मातेने प्राणही रस्ता दिला, प्राणही रस्ता दिला, प्राणही रस्ता दिला. अहो लुगडं फाटलं रक्त गोठलं घाया झाली होती रक्ताने. लुगडं फाटलं होतं, चोळी फाटली होती. त्या रायगड तो उतरता तो गुरुच उतरताना लुगडं फाटलं रक्त गोठलं परवा नव्हती तिला, बाळासाठी त्या मातेने प्राणही रस्ता दिला, प्राणही रस्ता दिला, प्राणही रस्ता दिला. शौर्य कळालं तेव्हा राजाला पडला तो बोबडा. राजाला विश्वास बसेना. एका बाईने म्हणे रायगड सर केला म्हणे, रायगड सोडून गेली एक बाई. शौर्य पाहुणी अहो शौर्य कळालं जेव्हा राजाला पडला तो बोबडा. नाराजूनही नाचविले नरदुर्गाच्या रायगडा. पाजाया दुधाचा सडा, पाजाया दुधाचा गडा, हिरकणी जणी उतरली कडा. 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 आणि म्हणून इतिहासामध्ये नोंद झाली. आजही नाव अजरामर आहे. आणि मी आवर्जून सांगतो, जी नवीन पोरं आहेत माझी, आता ही जी इतिहास शिकताय, बाकीच्यांना सगळ्यांना माहिती आहे, जे अभ्यास ज्ञानी आहे, तर त्यांनी रायगडावर गेलं. राजधानी आपली स्वराज्याची रायगडावर गेल्यावर तो बुरुज निश्चितपणे पाहायचा आहे. आणि म्हणून एखादा शेवट करतोय म्हणायचा आहे. इतिहासात अमर झाली हिरकणीची कथा, इतिहासात अमर झाली हिरकणीची कथा. ध्यान देऊनी ऐका मंडळी, अंकुश लिहितोय स्वतः, अंकुश लिहितोय स्वतः, अंकुश लिहितोय स्वतः. कविराज सागर हा गिरवी इतिहासाचा धडा. हे महाराजूनही लाजविले नरदुर्ग अशा रायगडा. पाजाया दुधाचा सडा, पाजाया दुधाचा सडा, हिरकणी जणी उतरली कडा. 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 हो पायने कच्च्या भेटीत आडवा सह्य किरीतो कडा. नाराजूनही लाजविले नरदुर्ग अशा रायगडा. पाजाया दुधाचा सडा, हिरकणी जणी उतरली कडा. 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 पाजाया दुधाचा सडा, हिरकणी जणी उतरली